या रेसिपीला किती वेळ लागतो व्हायला? या रेसिपीला फार कमी वेळ लागतो. क्या बात है. म्हणजे लगेच साहित्य घेऊन लगेच साहित्य जमा करून तुम्ही तयारच राहा. म्हणजे आम्ही केलं की तुम्ही करून पहा. बरोबर? हो. ठीक आहे. प्रिपरेशन टाइम हार्डली 5-10 मिनिटं असतील. फॅन्टास्टिक. असं काय असलं की आमचे प्रेक्षक फार खुश होतात. म्हणजे कसं लगेच केलं की लगेच खाल्लं. साहित्य आपण पाहिलं होतं. तिकडे तेल तापत ठेवलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला सांगितलं की 5 ते 10 मिनिटंच लागतात ही रेसिपी पूर्ण व्हायला. त्याप्रमाणे प्रेक्षक साहित्य घेऊन तयार आहेत. सांगा आता कृती. आता आपण अंडी किसून घेऊयात. बरं, ही घ्या खिसणी. हलक्या हाताने जरा खिसायला लागतील. हो, कारण त्यातलं येलो जे आहे तो जनरली हे चीज सारखं दिसतं. हो. किती अंडी घ्यायची आपल्याला खिसून? साधारणतः 2-3 बस होतात. बरं. त्याच्यामध्ये 1 प्लेट तरी भज्या निघतीलच तुमच्या. व्हेरी गुड. मग आपण 2 पुरेसे आहेत आपल्याला. हो. आपला आता एक किसून झालेला आहे. यात आपण टाकणार आहोत कांद्याची पात. बरं. काहीतरी फ्युजन करता तुम्ही या क्लस्टर मध्ये. कांद्याची पात आणि अंड. 1 मिनिट, मी जरा बघते, अंदाजा घेते. घ्या ना. अजून थोडंसं जाईल. आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत हळद थोडीशी. बरं. पुरेशी. ओके. आलं लसूणची पेस्ट. बस. अजून मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट. मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट. बघा किती लागणार आहे. बस झालं. आणि आता जिरा आणि मीठ. जिरा आपण घालतो. पुरे पुरे. आणि थोडंसं मीठ. पुरे. येस, पुरे. ओके. याला बाइंड करून ठेवण्यासाठी आपण यूज करणार आहोत बेसन. बरं, ठीक. किती लागणार आहे बघा. पुरे. पुरे. ओके. आता आपण त्याला जस्ट व्यवस्थित मिक्स करू आणि मिक्स करून झाल्यावर थोडंसं पाणी घालायचं. बरं, ह्याच्यातही आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्या ऍड करू शकतो का? अर्थातच. येस. किती लागणार पाणी बघा. थोडंसं जस्ट याला बांधून ठेवण्यासाठी एवढं पाणी लागेल. पुरे. पुरे. तिकडे तेल तापलेलं आहे. हो. आता आपल्याला ह्याचा अंदाज आलाय. अजून आपल्याला थोडंसं पीठ लागेल. बरं, म्हणजे ते जर पातळ झालं असेल तर घट्ट होण्यासाठी. बघा बरं. हो, पुरे. एक क्लस्टर साठी लागणारं मिश्रण आपण तयार करून घेतलं. आता काय करायचं हो? आता मी त्यांना एक शेप देणार आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही आकाराचा शेप देऊ शकता. जनरली गोल देऊ शकता, मोल्डमध्ये पण टाकू शकता. पण मी जरा ही अंड्याची रेसिपी आहे म्हणून थोडासा ओव्हल शेप द्यायचा ट्राय करते. वाह, क्या बात आहे. तर हा आपला एक शेप झालेला आहे. आपल्याकडे साचा असतो घरी, त्याच्यात ठेवून आपण ते करू शकतो. त्यातही ठेवू शकता. बरं, ठीक आहे. एक मी टाकते. अरे वा 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 वा, क्या बात आहे. आणि याला डीप फ्राय व्हायला पण फार वेळ लागणार नाही. कारण सगळे मऊ मऊ पदार्थ आहेत. अंड काय किंवा आता आपण बेसनही घातलंय आणि पातीचा कांदा आहे. बरोबर. फॅन्टास्टिक. चला, आता हे सुंदर आणि क्रिस्पी अशी जी रेसिपी आहे तिचं नाव आहे एक क्लस्टर. ते मी आता बऱ्याच संख्येने करून घेतो. तुम्ही पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. एक क्लस्टर बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेली अंडी, पातीचा कांदा, हळद, बेसन, आलं लसूण पेस्ट, जिरं, कोथिंबीर, हिरवी मिरची पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेली अंडी किसून घ्यावीत. नंतर त्यामध्ये कांद्याची पात, हळद, आलं लसूण पेस्ट, मिरची कोथिंबीर पेस्ट, जिरं, मीठ आणि बेसन घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे गोळे बनवून घ्यावेत आणि गरम तेलात तळून सर्व्ह करावेत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.